तुम्हाला 10 वर्षात मला अनेक जण विचारतात मोदींनी काय केलं. मी म्हटलं आत्तापर्यंत 4800 कायदे रद्द केले, जे होते आणि कशासाठी होते कोणालाच माहीत नाही. एक गोष्ट गमतीशीर तुम्हाला सांगतो मुद्दाम. एक राजा होता, तो शिकारीला गेला आणि त्याला कुठेतरी हरण दिसलं. तो बेफाम झाला, दौडत त्याच्या बरोबरचे सगळे कुठेतरी पांगले आणि एक दृश्य असं दिसलं की तो अचानक थबकला. त्याला एक काय चाललंय बघतो, तो 2 शिपाई खांद्यावर तलवार टाकून गस्त करत होते. इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे चाललो. तो बघत त्याला गणवेशावरून म्हटलं हे तर आपलेच दिसत आहेत. पण त्याने थांबून बघितलं, हरण गेलं कुठच्या कुठे. एक 15-20 मिनटं गेले, मग थांबले. त्यांनी तंबाखू काढला, चुना काढला, तंबाखूचा बार भरला. परत थोड्या वेळाने ते उठले, चालू होतं. मग होता त्यांचा लंचवर झाला. परत डुलकी काढली, उठले, सुरू झाले. होता 4 तास 5 तास निघून गेले. शेवटी तो राजा त्यांच्याजवळ गेला. त्यांनी लगेच लावून मुजरा वगैरे केला. म्हणलं इथे तुम्ही काय करता. म्हणून आमची ड्युटी आहे, इथे सिक्युरिटी, आमची ड्युटी आहे. कसली ड्युटी आहे माहीत नाही म्हणाले. नाही इथे पहारा करते. हो म्हण पहारा करतोय. अरे निबिड अरण्यात काय घडणार आहे, कशासाठी सिक्युरिटी ते माहीत नाही म्हटलं, आमची ड्युटी आहे. तो म्हणून तुम्हाला पगार मिळतो. हो म्हणायच, महाराज तुमच्याच खात्यातून पगार मिळतो. महाराज हैराण होता, आपण पगार देतो आपल्याला माहीत नाही, हे पगार घेतात गस्त करतात त्यांना माहीत नाही. तर म्हणे कधीपासून करतात. हे आमच्या आजोबापासून चालू आहे. राजा हैराण होतो. म्हणा आमच्या आजोबा करायचे, मग बाबा करायचे, मग आता आम्ही करतो म्हणा. पण कशाला माहीत नाही म्हणा. राजा शिकार सोडतो, येतो, दरबार भरवतो. म्हणजे काय त्या अमुक त्या जंगलामध्ये 2 शिपाई. प्रधान पण हैराण होतो, कोणालाच कसली खबर नाही. मग चौकशी आयोग बसवतात. अर्थात तेव्हा लोकशाही नसल्यामुळे 2-3 महिन्यात अहवाल यायचे, असा होतो. त्यामुळे दफ्तरखाना वगैरे आणि अहवाल येतो. त्या अहवालात सांगितलेलं असतं की याचा आजोबा जेव्हा राजा होता तेव्हा त्याची सुंदर नाजूक राणी ती गरोदर झाली आणि तिला डोहाळे लागले. ती म्हणजे मला शिकार करायची. आता राजा घाबरला. एखादं वाघारू लांडगा त्याने हल्ला केला तर काय करायचं. प्रधान म्हणाले काळजी करू नका, आपण तिकडे सिक्युरिटी लावून टाकू, 2 शिपाई पाठवून द्या. ते 2 शिपाई गेले. आता हिने मच्छर मारला की उंदीर मारला राणीने, पत्ता नाही. ती शिकारीची हौस बागून परत आली. तिला फार काय म्हणतात सुंदर बाळ झालं, हत्तीवरून साखर वाटली वगैरे वगैरे वगैरे. पहारा चालू होता. होता ते बाळ मोठं झालं. तो राजा झाला. त्याची बायको सुंदर आली, तिला पुत्ररत्नाचा लाभ. पहारा चालू होता. आणि जेव्हा नातू राजा झाला आणि गेला तेव्हा तो चक्रवर्ती हे का पहारा करतायत. म्हणजे पहारेकऱ्यांचे नातू पहारेकरी झाले, राजाचा नातू राजा झाला, पहारा चालू आहे. कोणाला कशाला माहित नाही. आपल्याकडे पणतू पंतप्रधान व्हायला निघाले. एक काँग्रेसवाला उत्तर देईल कशाला काय माहिती म्हणते. नेहरूंचा खापर पडतो, इंदिराजींचा पडतो, सुरू होईल ना. आणि याला घटनेत बसवतात, त्यांना बापट म्हणतात. याला लोकशाही म्हणतात, त्यांना सर्वोदय म्हणतात.